नमस्कार. आतापर्यंत रोज गेल्या महिन्याभरात सारख्या पावसाच्या कविता ऐकून तुम्हाला कंटाळा आला असेल ना. बाहेर पण पाऊस आणि कवितेत पण पाऊस. तसा तर पाऊस फार आल्हादकारक असतं, कंटाळवाणा नसतो. पण तरी म्हटलं तुम्हाला इतकं कशाला बोर करायचं, थोडं काहीतरी वेगळं विषय घेऊयात. आज माझा वेगळा विषय. दूरदर्शन सगळ्यांना आवडतं बघायला, पण दूरदर्शन वाहिनी फार कमी लोक बघतात. पूर्वी अगदी जेव्हा दूरदर्शन आलं तेव्हा दूरदर्शन वाहिनी आम्ही सगळे बघायचं. रामायण, महाभारत असे छान छान मालिका त्या दूरदर्शन वाहिनीवर होत्या. आता कसं झालं आहे, खूप वाहिनींचे ऑप्शन्स आले आहेत, वेगळ्या वेगळ्या वाहिन्या झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाला नवीन नवीन ऑप्शन आहे. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार मालिका किंवा कार्यक्रम बघतात. दूरदर्शन हा म्हाताऱ्यांसाठी म्हणा किंवा आमच्यासारख्या ज्येष्ठ लोकांसाठी एक वरदान आहे असं मला वाटतं. तुमचं मत कदाचित वेगळं असू शकतं. तर ह्या दूरदर्शनवरच आजची माझी कविता आहे. बघूयात, विषय जरा वेगळा निवडला आहे. आवडते का बघा, सांगा. ऐकूयात तर मग. दूरदर्शन. दूरदर्शन लाभले आम्हाला वरदान जणू एक. दूरदर्शन लाभले आम्हाला वरदान जणू एक. मनोरंजनाचे किस्से त्यात बघायला मिळतात अनेक. मनोरंजनाचे किस्से त्यात बघायला मिळतात अनेक. दूरदर्शनात नाना प्रकारच्या वाहिन्यांची आहे मेजवानी. दूरदर्शनात नाना प्रकारच्या वाहिन्यांची आहे मेजवानी. एक आवडली नाही तर पर्याय दुसरी वाहिनी. एक आवडली नाही तर पर्याय दुसरी वाहिनी. घरात बसून रिमोटवर ठेवा तुमचा ताबा. घरात बसून रिमोटवर ठेवा तुमचा ताबा. हवं ते चॅनल बघायला अंगठा तेवढा दाबा. हवं ते चॅनल बघायला अंगठा तेवढा दाबा. दूरदर्शनामुळे जरी झालं जवळ जग. दूरदर्शनामुळे जरी झालं जवळ जग. दुरावला संवाद मात्र माणसा माणसातला मग. दुरावला संवाद मात्र माणसा माणसातला मग. दूरदर्शन म्हातारपणाचा आहे सखा सोबती. खरंच आहे. जेव्हा शरीराची हालचाल होत नाही, शरीर थकतं, तेव्हा तोच एक आधार असतो. माझ्या सासूबाईंना तर दूरदर्शनाचाच आधार होता म्हातारपणात. दूरदर्शन म्हातारपणाचा आहे सखा सोबती. जीवनात जगण्याला मिळाली त्यामुळे गती. जीवन जगण्याला मिळाली त्यामुळे गती. विज्ञानाने केली प्रगती. दूरदर्शन आले घराघरात. विज्ञानाने केली प्रगती. दूरदर्शन आले घराघरात. मानवाला मिळाला आधार. उपकार त्याचे अतोनात. मानवाला मिळाला आधार. उपकार त्याचे अतोनात. कधी कधी दूरदर्शनाचा होतो डोक्याला ताप. कधी कधी दूरदर्शनाचा होतो डोक्याला ताप. म्हणून मी आधीच म्हटले की म्हातारपण किंवा ज्येष्ठ नागरिकांना दूरदर्शन एक वरदान वाटतं, पण काहींना तो डोक्याला ताप पण वाटत असेल. कधी कधी दूरदर्शनाचा होतो डोक्याला ताप. तेव्हा वाटतं मनाला हा वरदान नसून शाप. तेव्हा वाटतं मनाला हा वरदान नसून शाप. पण काहीही म्हणा, कुठलीही गोष्ट अति केली की तिथे मातीही होणारच. म्हणजे एनिथिंग इन एक्सेस इज पॉयझनस. म्हणजे हे आपल्याला जेव्हा माहिती आहे तेव्हा त्या दूरदर्शनाचा किंवा मोबाईलचा म्हणा एवढाच फायदा घ्या की तो आपल्याला नेहमी वरदान वाटेल.